नमस्कार मैत्रिणींनो, वृषाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत आरी वर्क करायला. अशी आपल्याला सुंदर अशी रिंग तयार करून घ्यायची आहे. पण त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला चेन स्टिच शिकावी लागेल. तर हे सर्व शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. प्रथम आज आपण सामानाची ओळख करून घेऊयात. तर आपल्याला लागेल कापड, सुई, जरीचा थ्रेड, त्यानंतर स्टँड आणि रिंग, कैची ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. तर सुरुवातीला कपड्यावर रिंग कशी फिक्स करायची ते आपण बघूयात. त्यासाठी रिंग अनफोल्ड करून घेऊयात आणि त्यावर कापड अंथरून घेऊयात. त्यानंतर दुसरी रिंग आपण त्याच्यावर अंथरून घेऊयात. त्यानंतर ती रिंग व्यवस्थित फिक्स करून घेऊयात. रिंग फिक्स झाल्यानंतर चारही बाजूने तिला व्यवस्थित खेचून घ्यायची आहे. व आपण लावलेले कापड घट्ट आहे की नाही ते चेक करायचे आहे. त्यानंतर आपण आपला स्टँड जोडून घेऊयात. अशा प्रकारे आपला स्टँड सुद्धा जोडून झालेला आहे. तर त्याच्यावर आपण आता रिंग ठेवून देणार आहोत. आणि आपल्याला लागतो 423 नंबरचा जरीचा थ्रेड, 14 नंबरची ट्युलिप या कंपनीची सुई. आता आपण थ्रेडला व्यवस्थित गाठ मारून घेऊयात. आणि ती गाठ आपल्या अंगठा आणि मधलं बोट यांच्यामध्ये पकडून बाजूच्या बोटाला गोल फिरवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकताय की आपण खालच्या साईडने धागा कसा पकडला आहे. ती व्यवस्थित खालूनही पकडून एक एक धागा चिमटीमध्ये पकडून तो पुढे पुढे सरकवत न्यायचा आहे आणि सुईला गोल गुंडाळून बाहेर काढायचा आहे. जशी आपण सुई सरळ टाकतो तशाच प्रकारे ती सुई सरळ बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आपली चेन स्टिच पूर्ण झालेली आहे. आता आपण गाठ मारायची बघणार आहोत. गाठ मारताना एक दोरा काढून अजून एक दोरा काढून घ्यायचा आहे व पहिल्या दोऱ्यातून दुसरा अगोदरचा जो दोरा आहे तो पुन्हा बाहेर काढायचा आहे, जेणेकरून आपली गाठ बसली जाईल.
आता आपण डबलची चेन स्टिच बघणार आहोत। अशा प्रकारे आपली डबलची चेन स्टिच पूर्ण झालेली आहे आणि आता आपण झिगझॅग चेन स्टिच बघणार आहोत, जी की आपल्याला बोटनेक ब्लाऊज असेल तर त्याच्यावर टाकण्यासाठी उपयुक्त ठरते किंवा मग पॅचेस वगैरे बनवायचे असतील तर ती आपल्याला उपयोगी पडते। तर त्याच्यासाठी डबलची चेन स्टिच करून घ्यायची आहे सुरुवातीला। त्यानंतर त्या स्टिचवर एकदा वर तर एकदा खाली अशाप्रमाणे झिगझॅगमध्ये एक एक चेन स्टिच टाकत जायचं आहे। आपण अशा प्रकारे आज तीनही प्रकारचे स्टिच पाहिले आहेत। तर आता आपण गाठ पुन्हा एकदा पाहणार आहोत। एक दोरा काढायचा आहे, अजून एकदा पुन्हा एक दोरा काढायचा आणि आता सुई पुढच्या दोऱ्यात ठेवून मागचा दोरा पुन्हा बाहेर काढायचा आणि ही अशा प्रकारे गाठ बसते। पुन्हा एकदा पहा। अजून पुढे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।